हॅलो फ्रेंड्स, आज आपण ग्राफ्स अँड डायग्राम्स या चॅप्टर संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. ग्राफ्स अँड डायग्राम्स, त्याच्यामध्ये डायग्राम्स आणि ग्राफ्स याचे आपल्याला सिलेबसमध्ये जे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यामध्ये डायग्राम्समध्ये आहे पहिलं पाय डायग्राम, ग्राफ्समध्ये आहेत हिस्टोग्राम असेल, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असेल, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किंवा त्यालाच आपण ओग्यू म्हणतो किंवा लेस दॅन ओग्यू आणि मोर दॅन एयू, हे पार्ट्स आपल्याला या टॉपिकमध्ये पाहिजेत. तर सुरुवात करूया आपण पाय डायग्राम पासून. पाय डायग्राम म्हणजे काय आणि पाय डायग्राम कसा तयार करतात त्याचं एक्झाम्पल सुद्धा आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. A pie diagram is a circle subdivided into sectors by radii in such a way that the areas of the sectors are proportional to the values of the components item under study. आता याच्यामध्ये काय घ्यायचं, आपल्याला एक सर्कल तयार करायचं आहे, बरोबर. एक गोल तयार करायचा, सर्कल तयार करायचं. रेडियाई म्हणजे काय, तर ती जी त्रिज्या आहे त्या त्रिज्येने आपल्याला हे सर्कल काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. आता त्यासाठी अँगल्स तयार करावं लागतील आपल्याला, बरोबर. मग अँगलसाठी काय इक्वेशन आहे, अँगल फॉर द कंपोनंट, जे आपल्याला कंपोनंट दिलेले असतात, ज्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात त्याचा अँगल शोधून काढण्यासाठी आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ द कंपोनंट डिवाइडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. आपल्याला माहिती आहे हा अँगल आहे 360 असतो. मग आपल्याला काय घ्यायचं आहे, व्हॅल्यू ऑफ द कंपोनंट म्हणजे एक व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. आणि जर आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिले असतील तर सोपंच आहे, पर्सेंटेजमध्ये दिले असेल तर पर्सेंटेज ऑफ कंपोनंट इंटू 3.6, कारण की पर्सेंटेज म्हणजे इंटू 100 असतात, बरोबर. मग इथे डिवायडेड बाय 100 केलं तर व्हॅल्यू किती मिळणार आहे, 3.6. म्हणजे पर्सेंटेज दिले असतील तर 3.6 ने मल्टिप्लाय करा म्हणजे तुम्हाला त्याचा अँगल मिळणार आहे. आता दोन्ही टाईपचे एक्झाम्पल घेतलेत, एक टोटल व्हॅल्यूचे एक्झाम्पल मी सांगणार आहे आणि एक पर्सेंटेज ऑफ कॉम्पोनंटचे एक्झाम्पल मी इथे घेणार आहे. तर पहिल्यांदा रिप्रेझेंट द फॉलोइंग डेटा बाय पाय चार्ट. पाय डायग्रामलाच आपण काय म्हणतो, पाय चार्ट म्हणतो. ब्रेकअप ऑफ द कन्स्ट्रक्शन ऑफ द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, म्हणजे बांधकामाचा खर्च आहे तो खर्च डिवाइड करून दिलेला आपल्याला. मग 25% लेबरचा आहे, विटांसाठी 15% आहे, सिमेंटसाठी 20% आहे, 15% स्टीलचा आहे, 10% टिंबरचा आहे आणि 15% सुपरविजनचा खर्च आहे. मग पहिल्यांदा आपण अँगल्स शोधून काढूयात. मग अँगल्स इज इक्वल टू पर्सेंटेज किती आहेत, 25% इंटू 3.6. तर तुम्ही असंही करू शकता, 360चा 25%, बघा असंही करू शकता. 360 गुणिले 25% तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 90. 25 गुणिले 3.6 किती व्हॅल्यू आलेली आहे, 90. इथे पर्सेंटेज चिन्ह वापरायला नको, ठीक आहे. त्याच्यानंतर 15 गुणिले 3.6, 15 गुणिले 3.6 किती व्हॅल्यू आलेली आहे, 54. त्याच्यानंतर सिमेंटची किती आहे, 20 गुणिले 3.6. जर तुम्ही टक्केवारी विचारात घेतली, टक्केवारी, तर काय करा, 360 केलं तरी चालेल. म्हणजे इथे मी दाखवतो हवं तर 360 इंटू पर्सेंटेज, जर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये घ्यायचं असेल तर. नाहीतर मग जी टक्केवारी आहे त्याला गुणिले 3.6 करा. किंवा टक्केवारी जर तुमची 25% घेतला तर 360चा 25%, 360चा 15%, 360चा 20%, या पद्धतीने केलं तरी चालेल. 20 गुणिले 3.6 म्हणजे व्हॅल्यू आली 72. त्यानंतर 15 गुणिले 3.6, 15 गुणिले 3.6 म्हणजे व्हॅल्यू किती आलेली आहे, 54. त्याच्यानंतर 10 गुणिले 3.6 म्हणजे व्हॅल्यू किती मिळाली, 36. आणि परत 15 गुणिले 3.6 बरोबर परत किती आले, 54. बघा हे लेबरचं कॅल्क्युलेशन आहे, लेबर. हे ब्रिकचं कॅल्क्युलेशन आहे, हे सिमेंटचं कॅल्क्युलेशन आहे, हे स्टीलचं कॅल्क्युलेशन आहे, हे टिंबरचं कॅल्क्युलेशन आहे आणि हे सुपरविजनचं कॅल्क्युलेशन आहे. आता पायचार्ट कसा तयार करायचा असतो हे लक्षात घ्या. पहिल्यांदा एक सर्कल ड्रॉ करून घ्या, बरोबर. हे सर्कल ड्रॉ करून झाल्यानंतर एक त्रिज्या आपल्याला दाखवायची आहे, एक रेडियस दाखवायचा आहे. मग सेंटर पॉईंट असेल तिथून एक हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही आखून घ्यायची आहे, बरोबर. कुठे आहे का तुम्ही, इकडे आहे का, इकडे आहे, कशी आहे का, फक्त या लाईन प्रमाणे घ्या. ग्राफ पेपरवर दाखवला तरी चालेल किंवा नॉर्मल पेपरवर दाखवला तरी चालेल. पहिली व्हॅल्यू आपल्याला किती दाखवायची आहे, 90 दाखवायची आहे, बरोबर. आता इथे सेंटरला बरोबर पॉईंट घ्यायचा, हा पॉईंट सेंटरला घ्यायचा, लक्षात घ्या. हा पॉईंट इथे सेंटरला घ्यायचा आहे आणि 90 कुठे येतोय बघा, इथे येते. आता तुम्ही एकतर आतली व्हॅल्यू विचारात घ्या की एकतर बाहेरची व्हॅल्यू विचारात घ्या. शक्यतो बाहेरची व्हॅल्यू विचारात घेऊयात. मग इथून 0 स्टार्ट करतोय आपण, 0 पासून कुठेपर्यंत यायचं आपल्याला, 90 पर्यंत. मग 90 पर्यंत गेल्यानंतर तिथे सुद्धा आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे.
इथून आपल्याला या पद्धतीने रेषा काढायची आहे. झाला पहिला पॉईंट झाला 90. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 54. आता या पद्धतीने कन्सिडर करायचं आहे. इथे या पद्धतीने दाखवायचं आहे. आता 54 दाखवायचे आपल्याला व्हॅल्यू 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 51, 52, 53 आणि 54. बरोबर 54. आता पेन टाकल्यानंतर एखादा पॉईंट माझा इकडे तिकडे होऊ शकतो, पण तुम्ही पेन्सिलने ड्रॉ केलं तरी तुमचं परफेक्ट होऊन जाईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. इथे 54 आलेलं आहे. आता यानंतर पुढची व्हॅल्यू किती आहे 72. 72 मग पुन्हा आता या पद्धतीने आपल्याला दाखवावं लागेल. सेंटर इथे घ्यायचं आहे, सेंटर फक्त चुकायचं नाहीये. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 72 आहे. 72 इथे दाखवलं आपण. मग पुन्हा इथे आपण ड्रॉ करून घ्यायच्या लाईन. त्याच्यानंतर पुढची व्हॅल्यू आहे 54. मग 54 या पद्धतीने दाखवावं लागेल. बघा फक्त पहिला सेंटरची व्हॅल्यू तुम्ही व्यवस्थित घ्यायची आहे. हा सेंटर इथे बरोबर पकडायचा आहे आणि 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 54 घ्यायचं आहे. बरोबर 54 इथे ही लाईन कनेक्ट करून घ्यायची आहे. 54 नंतर आहे 36 पुन्हा इथे घ्यायचे आहे. आणि 36 आपल्याला दाखवायचा आहे. हा 90चा राहिलेला आहे बरोबर, म्हणजे 36 आणि 54 दाखवायचे आहे. म्हणजे 36 दाखवूया तिथे आणि राहिलेला ऑटोमॅटिकली तो 54च असणार आहे. आणि हा जो राहिलेला आहे तो 54च असणार आहे. चेक करूयात आपण. इथे थोडीशी माझी लाईन तिडकी आलेली होती. 54 एक्झॅक्ट इथे 54 व्हॅल्यू आलेली आहे. बरोबर. मग या पद्धतीने आपल्याला काय तयार करायचं आहे पाय डायग्राम, पाय चार्ट तयार करायचा. आता पहिला आहे तो कशाचा आहे लेबरचा. 90 होता, मग याला आपण लेबर नाव देऊयात आणि इथे मग या पद्धतीने लाईन्स ड्रॉ करून ठेवल्या तरी चालतील. हा लेबरचा पार्ट होता. बरोबर. त्याच्यानंतर ब्रिक्ससाठी सेकंड पार्ट आहे. ब्रिक्ससाठी किती आहे 54 आहे. मग इथे मी या पद्धतीने दाखवू शकतो. त्यानंतर आहे सिमेंट 20% आहे. सिमेंट 20% म्हणजे 72 आहे सिमेंट. मग इथे मी सर्कल तयार करतो छोटे छोटे. फक्त वेगवेगळे पॉईंट्स आपल्याला दाखवायचे आहेत, डिस्प्ले करायचे आहेत, यासाठी लक्षात घ्या. मग तुम्ही कसंही दाखवलं तरी चालेल. यानंतर स्टीलसाठी आहे 54. मग इथे मी फक्त मायनस साइन दाखवतो सगळीकडे. यानंतर 36 कशासाठी आहे टिंबरसाठी आहे. मी इथे छोटे छोटे स्क्वेअर दाखवतो. कोणते सायन्स तुम्ही इथे घेऊ शकता. आणि लास्ट आहे तो सुपरविजन आहे. सुपरविजन 54 आहे. मग तो ब्लँक ठेवला तरी चालेल. या पद्धतीने आपल्याला पाय डायग्राम तयार करायची आहे. मग याला तुम्ही नाव हेडिंग देऊन ठेवायचं आहे. पाय डायग्राम म्हणू शकता, पाय चार्ट म्हणू शकता. पाय डायग्राम किंवा पाय चार्ट शोईंग ब्रेकअप किंवा डिस्ट्रीब्युशन म्हणू शकतो आपण. ब्रेकअप ऑफ द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. या पद्धतीने आपल्याला पाय चार्ट किंवा पाय डायग्राम तयार करायचे आहे. आता जर तुम्हाला इथे व्हॅल्यूज दाखवायचे नसतील किंवा इथे तुम्हाला काही लिहायचं नसेल तर तुम्ही या पद्धतीने दाखवू शकता. मग इथे सेपरेट दाखवायचं आहे. लेबरसाठी आपण लाईनचा यूज केलेला आहे. मग या पद्धतीने दाखवू शकतो. ब्रिक्स त्याच्यानंतर आहे सिमेंट. मग सिमेंटसाठी आपण सर्कलचा यूज केलेला होता. त्याच्यानंतर आहे स्टील.
स्टीलसाठी या पद्धतीने, टिंबरसाठी आपण छोटे छोटे ब्लॉक दाखवले होते. आणि त्यानंतर सुपरविजन आपण ब्लँक ठेवलेला होता. हरकत नाही, एक ब्लँक ठेवू शकतो आपण. मग तो लेबरचा ठेवला चालेल, सुपरविजनचा जो खूप मोठा आहे तो ठेवला तरी चालेल. मग या पद्धतीने जर पर्सेंटेज व्हॅल्यूज दिल्या तर तुम्ही या पद्धतीने पाय चार्ट तयार करू शकता. आता जर तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यूज दिल्या, पर्सेंटेज व्हॅल्यूज दिल्या नसतील तर तुम्हाला अँगल्स कसे शोधून काढायचे आहे, त्यासाठी कोणतं इक्वेशन वापरायचं आहे. तर काय इक्वेशन आहे, व्हॅल्यू ऑफ कॉम्पोनंट डिवाइडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. मग आता इथे आपण कॅल्क्युलेशन करूया. आधी मी इथे इक्वेशन लिहितो, अँगल इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ कॉम्पोनंट डिवाइडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. 360 काय घ्यायचं आहे हे आपल्याला माहिती आहे, बरोबर माहिती आहे. आता इथे आपल्याला टोटल व्हॅल्यू अधिक शोधून काढूयात. टोटल व्हॅल्यू इथे आहे 480 प्लस 400 प्लस 200 प्लस 400 प्लस 120 इज इक्वल टू 1600. टोटल व्हॅल्यू किती आहे, 1600 ही टोटल व्हॅल्यू आहे. मग आता कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे बघा. रॉ मटेरियल इज इक्वल टू 480 480 डिवाइड बाय 1600 इंटू 360 इज इक्वल टू 480 डिवाइडेड बाय 1600 इंटू 360 म्हणजे आपल्याला व्हॅल्यू किती मिळणार आहे, 108 108. त्याच्यानंतर लेबर इज इक्वल टू 400 डिवाइडेड बाय 1600 इंटू 360. या दोन व्हॅल्यूज फिक्स असतात. ही व्हॅल्यू फक्त इथल्या कंपोनंटची घ्यायच्या, ही व्हॅल्यू इथे बेरजेची घ्यायची आणि 360 आपल्याला माहिती आहे सर्कलचं एकूण रेडियस 360 असतो. 400 डिवाइड बाय 1600 इंटू 360 म्हणजे 90 व्हॅल्यू आली. त्याच्यानंतर काय आहे, सुपरविजन इज इक्वल टू 200 डिवाइड बाय 1600 इंटू 360 म्हणजे मला वाटतं इथे 45 येईल. त्याच्यानंतर सुपरविजन नंतर काय आहे, ऑफिस इज इक्वल टू 400 डिवाइड बाय 1600 इंटू 360 इथे आपल्याला मिळणार आहे 90. आणि सर्वात शेवटी आहे अदर इज इक्वल टू 120 डिवाइड बाय 1600 इंटू 360. 120 डिवाइड बाय 1600 इंटू 360 म्हणजे 27 मिळालेलं आहे. ठीक आहे. मग या पद्धतीने आपण काय करूयात, आता परत एकदा दुसरा पाय चार्ट तयार करूयात. मग त्यासाठी पहिल्यांदा एक सर्कल ड्रॉ करून घेऊयात. आपण इथे सर्कल ड्रॉ करून घेतलेले आपण. आता या सर्कलमध्ये आपल्याला व्हॅल्यूज फिलअप करायच्या आहेत. मग त्यासाठी एक रेडियस आपण टाकून घेऊयात. एक लाईन इथे सेंटरपासून आपण आखून घ्यायची हॉरिझॉन्टली. आता याच्यानंतर आपण कॅल्क्युलेशन बघूयात. पहिला रॉ मटेरियलचं किती 108 आहे. रॉ मटेरियलसाठी 108. फक्त हा जो सेंटर पॉईंट आहे तो सेंटर पॉईंट चुकवायचा नाही अजिबात. ठीक आहे, सेंटर पॉईंट इथे बरोबर एक्झॅक्ट घेतला. आता हे 0 पासून मी सांगितलं एक तर आतली व्हॅल्यू घ्या की तर बाहेरची घ्या. आपण बाहेरची व्हॅल्यू घेते. मग इथे 70 80 90 100 आणि 110 आहे. आपल्याला 108 घ्यायचं आहे. म्हणजे 100 नंतर 8 लाईन्स 8 पॉईंट्स फक्त सोडायचे आहेत. 100 नंतर 8 पॉईंट्स घेतलेले आपण, बरोबर. 100 नंतर 8 पॉईंट्स आपण विचारात घेतले म्हणजे 108 व्हॅल्यू मिळाली आपल्याला. मग तिथे आपण लाईन कनेक्ट करून घेतली. यानंतर कोणतं आहे, लेबरचा 90 आहे. पण काउंटिंग करताना आता दाखवताना इथून दाखवायचं आहे, लक्षात घ्या. आता दाखवताना इथून दाखवायचं आहे. लेबरचं किती आहे 90 आहे. पॉईंट कनेक्ट केला आपण, ही लाईन कनेक्ट केली इथे. आता 90 इथे समोर आहे, चेक करा. 90 इथे दाखवलं आपण. म्हणजे आता ही व्हॅल्यू आपण इथे दाखवलेलं आहे 90 कनेक्ट करून घेतली. त्यानंतर किती आहे 45. 45 आता इथून चेक करायचं, लक्षात घ्या. परत एकदा 45 इथून दाखवायला गेलं आपल्याला. सेंटरचा पॉईंट इथे दाखवला आपण. 45 40 आणि 50च्या एक्झॅक्टमध्ये येतो. 40 आणि 50च्या एक्झॅक्टमध्ये आलेले आहे. मग तिथे आपण परत दाखवला 45 ती लाईन कनेक्ट करून घेतली. त्यानंतर किती आहे 90 आणि राहिले मग 27. आता 90 टाकल्यानंतर 27च राहणार आहेत. चेक करूयात. इथे आपण 90 दाखवलेलं आहे, बरोबर.
90ची रेष आहे ही मी आखून ठेवली इथे. आणि आता राहिलेलं चेक करूया. हा किती पाहिजे? 27च पाहिजे. 1-2 लाईन इकडे तिकडे झाल्या तरी चालतील, कारण की तुमचा जो ग्राफ पेपर असेल किंवा रेग्युलर पेपर असेल किंवा पेन्सिल असेल त्याच्यात थोडंसं ॲप्रोक्सिमेटली थोडासा फरक पडू शकतो. आपल्याला इथे 26वर दिसतंय, थोडंसं इकडे केलं तर आपल्याला ते 27वर पण दिसेल. ठीक आहे, इथे आपल्याला 27वर दिसलेलं आहे, कारण की आपण जो पेन वापरतोय त्या पेनामध्ये 1-2 लाईन्स कव्हर होत आहेत. त्यामुळे तुम्ही अगदी पेन्सिलचा वापर केला तर तुमचा एक्झॅक्ट पॉईंट येईल किती? 27 येईल. आता याला आपण म्हणू शकतो पाय चार्ट किंवा पाय डायग्रॅम. पाय डायग्रॅम शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ आता इथे काही सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे इथे एक्सपेन्सेस म्हणतो. डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्सपेन्सेस किंवा कॉस्ट म्हणतो आपण. एक्सपेन्सेस म्हणूयात किंवा कॉस्ट म्हणूयात. ओके, आता इथे आपल्याला रॉ मटेरियल आपण 108 दाखवलं आहे, तर इथे आपण रॉ मटेरियल दाखवणार आहे. मग इथे मी म्हणतो रॉ मटेरियल, आणि रॉ मटेरियलसाठी मी ब्लँक ठेवणार आहे, त्याच्यामध्ये कोणतंही कोणतंही देणार नाही आहे. रॉ मटेरियल तर लेबरसाठी 90 आहे, लेबर. मग लेबरसाठी मी आता इथे लाईन टाकणार आहे या पद्धतीने. मग हे लेबरचा पॉईंट आहे 90चा. इथे आपण लाईन्स ड्रॉ करू शकतो. इथे तुम्ही शक्यतो पट्टीचा पेन्सिलचा वापर करा. ग्राफ दिसताना खूप चांगला दिसेल, डायग्राम खूप चांगली दिसेल. त्याच्यानंतर सुपरविजन 45 आहे. सुपरविजन त्यासाठी मी सर्कलचा वापर करतो. मग हे सुपरविजन 45 आहे. थोडं तुम्ही लांब लांब दिले तरी चालतील, काय हरकत नाही आहे. फक्त तुमची डायग्राम छान दिसावी. त्याच्यानंतर आहे ऑफिस. ऑफिससाठी मी प्लसचं साईन वापरतो. हा ऑफिसचा पार्ट आहे, यासाठी मी प्लसचा साईन वापरतो. कोणतेही साईन्स, कोणतेही शेप्स तुम्ही ते घेऊ शकता. आणि सर्वात शेवटी आहे अदर. अदरसाठी इथे मी मायनस साईनचा वापर करतो. मग हे अदर आहे. या पद्धतीने तुम्ही काय तयार करायचं आहे? पाय डायग्राम तयार करायचे आहे किंवा पाय चार्ट तयार करू शकता. आता यानंतर आपल्याला ग्राफ्स पाहिजे आहेत. ग्राफ्स कसे दाखवतो आपण? आताच आपण जस्ट डायग्राम, पाय डायग्राम पाहिलेला आहे. आता ग्राफ्समध्ये हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण एकाच एक्झाम्पलमध्ये पाहूयात. बरोबर. आता यासाठी आपल्याला ग्राफ पेपरचा वापर करावा लागणार आहे. मग ग्राफ पेपरवर मी इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. ड्रॉ हे हिस्टोग्राम फ्रॉम द फॉलोइंग डेटा गिवन बिलो अँड डिटरमाइन मोड फ्रॉम इट. ऑल्सो प्रिपेअर ए फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आपल्याला काय करायचं? हिस्टोग्राम तयार करायचं आहे, त्याच्यावरून आपल्याला मोड कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण त्याच्यावरूनच बघणार आहोत. आता इथे आपल्याला एक्स्ट्रा कुठल्या कॉलमची गरज पडणार नाहीये. एज दिलेलं आपल्याला 10 to 20, 20 to 30, ... 70 to 80. नंबर ऑफ वर्कर्स दिले 22, 31, 45, 51, 36, 28 आणि 16. मग यासाठी आपण आधी ग्राफ आखून घेऊयात. इथे आपण 0 घेतो, इथे आपण एक्स ॲक्सिस तयार करतो, इथे आपण वाय ॲक्सिस तयार करतो. बरोबर. आता खाली आपल्याला ग्रुप्स दाखवायचे आहेत, एज दाखवायचं आहे. मग इथे मी लिहितो एज इन इयर्स. एज इन इयर्स. मग इथे 0 दाखवलेलं आहे. इथे आपण किती दाखवूयात? 10. इथे आपण दाखवूयात 20, 30, 40, 50, 60, 70, 80. लास्ट क्लास किती आहे? 70 to 80. 80 पर्यंत, 100 पर्यंत असेल तर 100 पर्यंत दाखवले असते. आता इथे आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स दाखवायचे आहेत. लक्षात घ्या, इथे आपल्याला काय दाखवायचे आहेत? नंबर ऑफ वर्कर्स. वाय ॲक्सिसवर नंबर ऑफ वर्कर्स. आता इथे स्केल घेताना आपण काय करायचं? लोएस्ट व्हॅल्यू किती आहे? 16. हायएस्ट व्हॅल्यू किती आहे? 51. मग 10चा स्केल घेतला तर खूप कमी होईल. मग आपण 5च्या स्केलने घेऊयात. आणि 5च्या स्केलने घेताना इथे आपण 5 दाखवू शकतो. आणि जर तुम्हाला 5 दाखवायचं नसेल, लोएस्ट व्हॅल्यू 16, 15 दाखवायचं असेल तर दाखवू शकता. फक्त इथे आपल्याला या पद्धतीने झिगझॅग लाईन करावी लागणार आहे. मग इथे आपण 5 ने दाखवू शकतो. आपल्याकडे तेवढी अंतर आहे. 5, 10,
फक्त हे स्केल घेताना तुम्ही 5च्या पटीमध्ये, 2च्या पटीमध्ये, 4च्या पटीमध्ये, 10च्या पटीमध्ये, 20च्या पटीमध्ये, 50च्या पटीमध्ये घेऊ शकता. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50. हायेस्ट व्हॅल्यू 51 आहे, माहिती 55. माहिती आपण 5च्या पटीमध्ये घेतलेला आहे. पण एक रिपीट करतो मी. आता हे स्केल घेताना आपल्या ग्राफचे लोएस्ट व्हॅल्यू आणि हायेस्ट व्हॅल्यू किती आहे, नंबर ऑफ त्याच्यावर डिपेंड आहे. याच्यामध्ये हायेस्ट व्हॅल्यू 51 आहे, लोएस्ट व्हॅल्यू 16 आहे. त्यामुळे इथे आपण 10च्या पटीमध्ये घेतलं तर 4 ते 5 वयामध्ये ग्राफ सॅम्पल असतात. म्हणून मी कितीच्या पटी घेतलेलं, 5च्या पटीमध्ये घेतलेलं आहे. तुम्ही अगदी 4च्या पटीमध्ये, 2च्या पटीमध्ये घेतलं चालेल, पण तेवढे आपल्याकडे लाईन्स असायला हव्यात. मग आपण इथे 5च्या पटीमध्ये घेतलेलं आहे. आता 10 ते 20 ची फ्रिक्वेन्सी किती आहे, 22 आहे. मग 10 ते 20 आहे, मग त्याच्यावरचे 22 घ्यायचे. हे 5, 10, 15, 20. आता 22 2 ओळी सोडून नाही येणार. किती वेळ सोडून येणार, 4 ओळी सोडून येणार. 22 किती वेळ सोडून येणार, 4 ओळी सोडून येणार आहे. मग इथे आपण या पद्धतीने रेषा केलेली आहे आणि इथे आपण हिस्टोग्राम ड्रॉ करतोय. नीट पाहून घ्या. पहिली व्हॅल्यू दाखवली आपण 22. 4 ओळी काय घेतल्या, तर इथे 5चं अंतर आहे. 5, 10 म्हणजे ह्या 10 लाईन्स आहेत. ह्या 5 पॉईंटमध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला. म्हणजे इथे 5 आहे, तर लक्षात घ्या. इथे 20, 21 2 ओळी सोडून, 22 4 ओळी सोडून, 23 6 ओळी सोडून, 24 8 ओळी सोडून आणि 25 10 ओळी सोडून. या पद्धतीने हे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला कळायला पाहिजे. नंतर 20 ते 30 वर किती दाखवायचं आपल्याला, 31 दाखवायचं आहे. मग 30च्या वरती 2 ओळी, 30च्या वरती 2 ओळी, 31. माहिती आहे मी या पद्धतीने लाईन्स आपण घेतलेले आहे. 31. आता हे कनेक्ट करायचं आहे. या पद्धतीने कनेक्ट केलं. 20 ते 30. आता 30 ते 40 वर किती आहे, 45. 30 ते 40 वर 45. 45 व्हॅल्यू एक्झॅक्ट तुम्ही दाखवू शकता. ओके, म्हणजे याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला एक्झॅक्ट तुम्ही दाखवू शकता. फक्त इथे पेन्सिल तुमची व्यवस्थित असावी. लीड पेन्सिल असेल तर अतिउत्तम. ठीक आहे. त्याच्यानंतर 51 दाखवायचं आहे. 50च्या वरती 2 ओळी येणार. 50च्या वरती 2 ओळी येणार आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला स्केल व्यवस्थित दाखवायचा आहे. स्केल जर तुम्ही व्यवस्थित घेऊ शकला तर मला वाटतं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, काही अडचण येणार नाही. फक्त स्केल तुम्हाला व्यवस्थित दाखवायचा आहे. स्केल तुम्हाला दाखवता आला तर तुम्हाला ग्राफ्स अँड डायग्राम्स व्यवस्थित काढता येतील. त्याच्यानंतर किती आहे, 36. आता 36 म्हणजे खाली आलं. 35च्या वरती 2 लाईन्स. 35च्या वरती 2 लाईन्स. बऱ्याच वेळा असं होतं, आपण पेन्सिल ठेवतो आणि 2 लाईन ऑटोमॅटिकली झाकून जातात. त्याच्यानंतर 28 दाखवायचं आहे. मग 25च्या वरती 2 ओळी, 26 परत 2 ओळी, 27 परत 2 ओळी, म्हणजे एकूण 6 ओळी सोडल्या की 28 येणार आहे. 25च्या वरती 6 ओळी सोडल्यानंतर 28 येणार आहे. मग 28 दाखवलं आपण. आणि सर्वात शेवटची व्हॅल्यू आहे 16. मग 15च्या वरती 1 ओळ फक्त, सॉरी 2 ओळी. 15च्या वरती 2 ओळी. या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, हिस्टोग्राम दाखवलेला आहे. बरोबर. आता याच्यावरून आपण मोड कसा कॅल्क्युलेट करतो, लक्षात घ्या. मोड म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू असं लक्षात ठेवलं तर चालेल. मग इथे हायेस्ट आपला जो ग्राफ आहे तो कुठे जातोय, 40 ते 50 ची ही फ्रिक्वेन्सी सर्वात हायेस्ट आहे. बरोबर. मग आता ही जी 51 आहे सर्वात हायेस्ट, हे आपल्याला कनेक्ट करायचे आहेत. पण कसे कनेक्ट करायचे लक्षात घ्या. हा जो पॉईंट आहे आणि हा पॉईंट कनेक्ट करायचा. हा का, तर इथे व्हॅल्यूज बघा मी सांगतो. इथे 22 व्हॅल्यू आहे, इथे 31 व्हॅल्यू आहे, इथे 45 व्हॅल्यू आहे, इथे 51 व्हॅल्यू आहे, इथे 36 व्हॅल्यू आहे, इथे 28 आहे आणि इथे 16 आहे. तर आता कनेक्ट करताना हायेस्ट तुम्हाला 51 दिसतोय, तर हा पॉईंट घ्यायचा, क्रॉस घ्यायचा आहे, तो हा पॉईंट कनेक्ट करायचा आहे. बघा,
हा पॉईंट आणि हा पॉईंट तुम्हाला इथे कनेक्ट करायचा आहे. मी समोर दाखवतोय, व्यवस्थित लक्ष द्या. हे 2 पॉईंट्स तुम्हाला कनेक्ट करायचे. केले कनेक्ट हे 2 पॉईंट्स. त्याच्यानंतर राईट हँड साईडचा पॉईंट आणि लेफ्ट हँड साईडचा पॉईंट हा कनेक्ट करायचा आहे. हा खाली नाहीये, याच लाईनला नाही. हा आणि हा कनेक्ट केला. आता हा आणि हा कनेक्ट करायचा आपल्याला. हे 2 पॉईंट कनेक्ट करा व्यवस्थित. या पद्धतीने कनेक्ट केले. आता जिथे आपले 2 पॉईंट इंटरसेक्ट झालेले आहेत, कनेक्ट झालेले आहेत, तिथून खाली एक्स ऍक्सिसवर आपल्याला एक डॉटेड लाईन काढायची. एक्स ऍक्सिसवर आपल्याला एक डॉटेड लाईन काढायची. फक्त स्केल व्यवस्थित धरा. आणि मग अशी सांगितलं त्या पद्धतीनेच आपली पेन्सिल व्यवस्थित असावी. इथे मग ही व्हॅल्यू नियर अबाउट 43 और 44 समथिंग येते. मग चेक करूया ही व्हॅल्यू कशाची असणार, आपली मोडची असणार आहे. ही व्हॅल्यू कशी असणार आहे, मोडची असणार आहे. तर मी इथे तुम्हाला मोडचं कॅल्क्युलेशन करून दाखवतो. पहा, एजला आपण काय म्हणतोय, क्लास. नंबर ऑफ वर्कर्सला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. एज किती आहे, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80. ओके. फ्रिक्वेन्सीज किती आहेत, 22, 31, 45, 51, 36, 28 आणि 16. आता यासाठी एक्स्ट्रा कॉलम कोणताही करायची गरज नाहीये. नंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये मीन, मेडियन, मोड कसा कॅल्क्युलेट करणार आहोत, त्याचे इक्वेशन्स कसे तयार होतात हे पाहणारच आहोत. जस्ट आपण चेक करूयात आपलं जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे हिस्टोग्राम प्रमाणे जो मोड कॅल्क्युलेट केलाय तो मोड बरोबर आहे की नाही हे फक्त चेक करण्यासाठी. पेपरमध्ये तुम्हाला हे दाखवायची गरज नाहीये, मी फक्त इथे तुम्हाला चेक करण्यासाठी सांगतोय. मोड इज इक्वल टू, मोडचं इक्वेशन आहे. आता इक्वेशन्स बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने येतात. तर इक्वेशन्स जरी वेगवेगळे असले तर आन्सर प्रत्येकाचं काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे इक्वेशन थोडे जर तुम्हाला असं वाटलंय की पुस्तकामध्ये वेगळे आहे, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे इक्वेशन्स आहेत, तर लक्षात घ्या इक्वेशन्स वेगळे असले तरी चालते, थोडाफार चेंज राहतो, परंतु तुमचा आन्सर आहे ते आन्सर काय झालं पाहिजे, सेमच आला पाहिजे. हे लक्षात घ्यायचं, हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर करूया आता मोड कॅल्क्युलेट आपण. मोड इज इक्वल टू L1 प्लस F1 माइनस F0 डिवाइड बाय 2F1 माइनस F0 माइनस F2 इंटू I. आता याचं एक्सप्लेनेशन आपल्याला मीन, मेडियन, मोड या लेक्चरमध्ये मिळणारच आहे, पण इथे मी एक्सप्लेन करतो. आता त्याच्यामध्ये सर्वात हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती बघा, 51. मग 51ला मी पूर्ण रोला अंडरलाईन करतो. याला म्हणायचं L1 म्हणजे लोअर लिमिट ऑफ ए क्लास, मोड क्लास, बरोबर. ह्याला L1 म्हणायचं आहे. याला म्हणायचं आहे F1, याला म्हणायचं वरती F0 आणि याला म्हणायचं आहे F2, बरोबर. आता करूयात, दाखवूयात बघा. L1 किती आहे, 40 अधिक F1 किती आहे, 51 वजा F0 किती आहे, 45 भागिले 2F1 म्हणजे 51, 2 गुणिले 51 वजा F0 किती आहे, 45 वजा F2 किती आहे, 36 गुणिले I म्हणजे या मोड क्लासचा डिफरन्स, क्लास विड्थ म्हणतो आपण, किती आहे, 10. याचा डिफरन्स किती आहे, 10. करूयात कॅल्क्युलेशन. 40 अधिक, आता या दोन्हीची वजाबाकी केली तर वजाबाकी किती आली, 6 भागिले. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे, 51 गुणिले 2 म्हणजे 51ची दुप्पट केली 102, त्यातून वजा 45 वजा 36 म्हणजे व्हॅल्यू किती मिळालेली आहे, 21 गुणिले 10, बरोबर. मग आता 40 अधिक ह्याचा गुणाकार 60 आला, 60 भागिले 21 म्हणजे व्हॅल्यू किती आलेली आहे, 2.8571, 2.8571 म्हणजे उत्तर आलेलं आहे 42.8571. मग इथे आपल्याला जी मोडची व्हॅल्यू दाखवलेली आहे बघा, ही मोडची व्हॅल्यू 42 आणि 43च्या मध्ये आहे, किंवा 43ला लागू नाही म्हटलं तरी चालेल. म्हणजे आपल्या मोडची व्हॅल्यू ते काय आहे, बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीने आपण हिस्टोग्रामवर काय दाखवू शकतो, मोड दाखवू शकतो. आता मी तुम्हाला मगाशी सांगितले की याच्यावर आपण पॉलिगॉन सुद्धा दाखवू शकतो. तर पॉलिगॉन दाखवताना आपल्याला काय करायचं आहे, पॉलिगॉनसाठी हिस्टोग्राम काढायची गरज नाहीये, बरोबर. तर तुम्ही काय करू शकता, 10 ते 20 ची फ्रिक्वेन्सी किती आहे, 22. 10 ते 20 ची फ्रिक्वेन्सी किती आहे, 22. मग 22 घ्यायचे 10 ते 20च्या, पण तिथे सेंटरला डॉट करायचं आहे, मिड पॉईंट वर म्हणतो आपण. हा मिड पॉईंट झाला, 10 ते 20चा मिड पॉईंट किती, 15 सेंटरला.
मग 20 ते 30चे किती 31. मग 31ला सेंटरला पॉईंट दाखवायचा आहे. त्याच्यानंतर 45 वर सेंटरला पॉईंट दाखवायचा आहे. 51ला सेंटरला पॉईंट दाखवायचा आहे. इथे सेंटरला पॉईंट दाखवायचा आहे. मिड पॉईंटला सगळे पॉईंट दाखवायचे आहेत. बघा आता मी काय केलेलं आहे, तर इथे सेंटरला फक्त पॉईंट प्लॉट केलेले आहेत. मिड पॉईंट म्हणतो आपण, बरोबर. 10 ते 20चा मिड पॉईंट किती आहे 15. मग 15वर मिड पॉईंट 15वर मी किती व्हॅल्यू दाखवलेली आहे 22. 25वर किती दाखवली 31. 35वर किती दाखवली 45. 45वर किती दाखवली 51. 55वर किती दाखवली 36 आणि 65वर किती दाखवले 28. 75वर किती दाखवले 16. आता हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट फक्त आपल्याला काय करायचे, कनेक्ट करायचे. पेन्सिलनेच करायचे, पण इथे तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून मी पेन आणि पॉईंट कनेक्ट करतो. लक्षात घ्या, फक्त हे सेंटरचे जे पॉईंट्स आहेत हे मी कनेक्ट करतोय. मग तुम्ही हिस्टोग्राम वरून कनेक्ट करू शकता किंवा हिस्टोग्राम न काय दाखवता सुद्धा तुम्ही कनेक्ट करू शकता. मी तुम्हाला सांगितलंय की हिस्टोग्राम वरून सुद्धा आपण करू शकतो किंवा आपण डायरेक्टली करायचं असेल तरी करू शकतो. हे मी पेनाने करून दाखवते, तुम्ही शक्यतो पेन्सिलने करा. मी एकाच पेपरवर तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन करून दाखवते म्हणून थोडंसं तुम्हाला पेन्सिल आणि पेनाचा वापर इथे मला करावा लागतो. झालं या पद्धतीने. आता काय करा, फक्त अलीकडे एक पॉईंट आणि पलीकडे एक पॉईंट इथे फक्त कनेक्ट करून ठेवा एक्स ॲक्सिसला. जर तुमची सुरुवात 0ने झाली असेल तर तुम्ही हा पॉईंट ऑलरेडी दाखवला तरी चालू शकतोय आणि ते शेवटी एक पॉईंट फक्त कनेक्ट करून दाखवा. फक्त मिड पॉईंट सेंटरला दाखवलेला पॉईंट झाला. हा काय झाला, आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन तयार झालेला आहे. म्हणजे एकाच ग्राफ पेपरवर आपण हिस्टोग्राम सुद्धा काढला, त्या हिस्टोग्राम पण मोडची व्हॅल्यू सुद्धा कॅल्क्युलेट केली आणि नंतर त्याच पेपरवर आपण काय काढलेलं आहे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन सुद्धा काढलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता हिस्टोग्रामचं. आता इथे तुम्हाला स्केल लिहिणं आवश्यक असतं. मग सुरुवातीला इथे सेंटरला काय लिहायचं तुम्हाला, हिस्टोग्राम. हा ग्राफ कशाचा तयार केलाय, हिस्टोग्रामचा. आणि तुम्हाला स्केल हे लिहावं लागतं. स्केल म्हणजे मोजमाप कसं घेतलेलं आहे, तर हा जो तुमचा कुठला ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे, बरोबर. मग ऑन वाय ऍक्सिस, AXIS ऑन वाय ऍक्सिस. आता वाय ऍक्सिसवर काय काय दाखवलंय आपण, 1 सेंटीमीटर बरोबर. हे व्हॅल्यूज किती पटी देतात, 5च्या पटीमध्ये, म्हणजे 5 वर्कर्स म्हणू शकतो आपण, 5 वर्कर्स. आणि ऑन एक्स ऍक्सिस AXIS ऑन एक्स ऍक्सिस आपण 1 सेंटीमीटरवर काय काय घेतलंय बघा, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, आता इथे एज किती घेतलेला आहेत आपण, 10च्या पटीमध्ये घेतलेले आहेत, बरोबर. 10 इयर्स म्हणजे इथे 10चं अंतर घेतलं म्हणून 10 इयर्स आणि इथे 5चं अंतर घेतलं म्हणून 5 वर्कर्स. या पद्धतीने हे स्केल सुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे आणि जो ग्राफ आहे तो ग्राफचं तुम्हाला काय दाखवायचं आहे, हेडिंग पण द्यायचं आहे. आता याच एक्झाम्पलमध्ये मीन कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा असतो तर हे मी सांगतो. त्याचं इक्वेशन वगैरे आता तुम्हाला फक्त एक्सप्लेन करून देतो. नंतर आपण तो टॉपिक डिटेलमध्ये पाहणारच आहोत, बरोबर. क्लास आणि फ्रिक्वेंट काढावा लागतो आणि नंतर FM हा कॉलम करावा लागतो. आता मिड पॉईंट आणि FM म्हणजे काय, तर ते बेसिक लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे मी. तर इथे मी व्हॅल्यूज घेतो 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70 आणि 70 ते 80. इथे फ्रिक्वेन्सी दिलेला आहे असे घेतो 22, 31, 45, 51, 36, 28 आणि 16. मिड पॉईंट म्हणजे या दोन्हीची बेरीज भागिले 2 किंवा याची सेंटर, 10 आणि 20चा सेंटर किती असतो 15, 20 आणि 30चा 25, 30 आणि 40चा 35, 40 आणि 50चा 45, 50 आणि 60चा 55, 60 आणि 70चा 65, 70 आणि 80चा 75. नाही कॅल्क्युलेट करताना या दोन्हीची बेरीज भागिले 2, बेरीज झाली 30 भागिले 2 15, 50 भागिले 2 25, 70 भागिले 2 35, 90 भागिले 2 45, 110 भागिले 2 55, 130 भागिले 2 65, 150 भागिले 2 75. F आणि M चा गुणाकार करायचा. F आणि M चा गुणाकार करा. इथे बरेच जण FIMI पण लिहितात, पण आवश्यकता नाही. सिंपल इक्वेशन तयार केलं आहे आपण. आता गुणाकार करूयात. 22 गुणिले 15, बघा गुणाकार कसा करतोय, 22 गुणिले 15 बरोबर किती व्हॅल्यू मिळाली, 330, बरोबर. 330 ही व्हॅल्यू मिळाली. आता 31 गुणिले 25, 31 गुणिले 25
775. त्याच्यानंतर 45 गुणिले 35, 45 गुणिले 35 बरोबर 1575. त्याच्यानंतर 51 गुणिले 45, 51 गुणिले 45 त्याची व्हॅल्यू मिळाली 2295. त्याच्यानंतर 55 गुणिले 36 तर व्हॅल्यू मिळाली 1980. 65 गुणिले 28 त्याची व्हॅल्यू मिळाली 1820 आणि 16 गुणिले 75 त्याची व्हॅल्यू मिळाली 1200. ठीक आहे. आता इथे फ्रिक्वेन्सीची बेरीज करायची आहे आणि समेशन एफ एम कॅल्क्युलेट करायचं, एफ एमची बेरीज करायची आहे. मग आता त्यासाठी मी मेमरी रिकॉलचं बटन प्रेस करतो. 9975 याची टोटल आली, त्याला आपण म्हणतो समेशन एफ एम. आणि याची बेरीज करूया, याच्या बेरीजला आपण एन म्हणतो. याची बेरीज किती बघा, 22 अधिक 31 अधिक 45 अधिक 51 अधिक 36 अधिक 28 अधिक 16 म्हणजे बेरीज किती आलेली आहे, 229 बेरीज आलेली आहे. मग इक्वेशन म्हणलं आपण देअरफॉर एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ एम अपॉन समेशन एफ म्हणा किंवा एन म्हणा, याला आपण एन म्हणतो, समेशन एफ म्हटलं तरी चालतं. देअरफॉर एक्स बार इज इक्वल टू 9975 भागिले 229. देअरफॉर एक्स बार म्हणजे मीन कॅल्क्युलेट करतोय आपण. मग 9975 भागिले 229 मीनची व्हॅल्यू आलेली आहे 43.5589. मीन वेगळा असतो, मोड वेगळा असतो आणि मेडियनची व्हॅल्यू सुद्धा वेगळी असते. काही ठिकाणी एक्सेप्शनमध्ये ती व्हॅल्यू सेम येते, त्याला आपण काय म्हणतो ते आपण नंतर पाहणार. त्याला सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन म्हणतो, ते आपण नंतर पाहणार आहोत. इथे मोडची व्हॅल्यू आली, इथे आपण मीनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. हे फक्त जस्ट तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी करून दिलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही हिस्टोग्राम तयार करू शकता, बरोबर. मग हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण इथे तयार केला. आता याच्यानंतर आपण एक आणखी पार्ट पाहणार आहोत, तो कोणता आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. त्याला आपण काय म्हणतो, ओगिव म्हणतो, बरोबर. मग लेस देन ओगिव आणि मोर देन ओगिव हा कसा कॅल्क्युलेट करतात आणि केव्हा कॅल्क्युलेट करतात, तर इथे सांगितलेलं आहे बघा. ओगिव्स आर यूज टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ मेडियन, क्वार्टाइल, डिसाइल, पर्सेंटाइल, बरोबर. म्हणजे मेडियन काढायचं असेल, क्वार्टाइल, डिसाइल किंवा पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण कशाचा वापर करतो, ओगिवचा. आणि मोड कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण कशाचा वापर करतो, हिस्टोग्रामचा वापर करतो. तर आता आपण कोणता पार्ट पाहणार आहोत, ओगिवचा पार्ट पाहणार आहोत. तर त्यासाठीच एक्झाम्पल आता पाहूया. चला, तर आता ओगिव म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व कसा कॅल्क्युलेट करायचा आणि त्याच्यामधून मेडियनची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची ते आपल्याला पाहायचं. ड्रॉ अँड ओगिव कर्व टू द फॉलोइंग डेटा अँड ऑब्टेन मेडियन. आता ओगिव कर्वकडे कॅल्क्युलेट दाखवायचं आपल्याला आणि त्यातून मेडियनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. मग अशी आपण हिस्टोग्राममधून मोडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता इथे ओगिव कर्व काढून आपल्याला मेडियनची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची आहे ते पाहूयात. आता इथे वेट दिलेलं आहे, वेटलाच आपण काय म्हणू शकतो, क्लास. नंबर ऑफ स्टुडंटला आपण काय म्हणू शकतो, फ्रिक्वेन्सी. आता इथे आपल्याला दोन प्रकारचे ओगिव कर्व असतात, एक लेस दॅन ओगिव कर्व आणि दुसरा कोणता असतो, मोर दॅन ओगिव कर्व. मग त्यासाठी आपल्याला एलसीएफ आणि एमसीएफचं पण कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. मग क्लाससाठी आपण लिहा ते खाली 20 ते 25, 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40, 40 ते 45, 45 ते 50, 50 ते 55 आणि 55 ते 60. फ्रिक्वेन्सीज लिहूयात 14, 16, 22, 30, 25, 18, 13 आणि 7. एलसीएफ कशा कॅल्क्युलेट करतो हे आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं इंट्रोडक्शनमध्ये. तर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी फर्स्ट लेक्चर पहा. आता इथे 14 ही व्हॅल्यू ॲज इट इज घेतो आपण. 14 आणि 16 किती येतात, 30. 30 आणि 22 किती येतात, 52. 52 आणि 30 किती येतात, 82. 82 आणि 25 किती येतात, 107. 107. 107 आणि 18 किती येतात, 125. 125 आणि 13 किती येतात, 138. आणि 138 आणि 7 किती येतात, 145. चेक करूयात. 14, 14 आणि 16 30, 30 आणि 22 52, 52 आणि 30 82, 82 आणि 25 107, 107 आणि 18 125, 125 आणि 13 138, 138 आणि 7 145. आता लेस मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशा कॅल्क्युलेट करतो, खालून सुरुवात करतो. 7 आहे असे घ्या.
7 आणि 13 20, 20 आणि 18 38, 38 आणि 25 63, 63 आणि 30 93, 93 आणि 22 115, 115 आणि 16 131, 131 आणि 14 145 या पद्धतीने. बरोबर. आता इथे आपण एक्स ॲक्सिस आखून घेतलेला आहे, वाय ॲक्सिस आखून घेतलेला आहे, दाखवलेला इथे 0 व्हॅल्यू दाखवलेले आहे. आता इथे क्लास दाखवताना 20 ते 25, 25 ते 30 म्हणजे 5च्या पटीमध्ये आहेत. मग सुरुवात करताना आपण 5च्या पटीमध्येच करावी लागेल. आता 5 दाणे केलं तर क्लास खूप लांब जातील, तर सुरुवात मी 20नेच करतो, डायरेक्ट 20. मग इथे 20ने सुरुवात केली म्हणजे 5ने केलेलं नाहीये, म्हणून इथे मी झिगझॅग लाईन दाखवतो. उदाहरणार्थ बघायचं दाखवतो मी. समजा आपला क्लास आहे आणि ते 0 आहे. इथं आपण ॲक्च्युली 5 दाखवलं पाहिजे, पण इथे डायरेक्ट आपण किती दाखवले, 20 दाखवलंय. मग इथे आपण या पद्धतीने झिगझॅग लाईन दाखवायची आहे, म्हणजे सुरुवात 5ने झालेली नाहीये. मग 20, त्याच्यानंतर किती येणार, 25, 30, 35, 40, 45, 50, 55 आणि 60. इथे मी म्हणतो वेट इन केजी, सॉरी, वेट इन केजी. आता आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट दाखवायचे आहेत, पण नंबर ऑफ स्टुडंट हे दाखवायचे नाहीत, आपल्याला एलसीएफ आणि एमसीएफची व्हॅल्यू दाखवायची आहेत. म्हणजे आपल्याकडे इथे 10चं अंतर दाखवलं, हायएस्ट व्हॅल्यू किती 145. मग 10चं अंतर दाखवलं तर 14.5 म्हणजे 15 ओळी लागतील. बरोबर. मग इथे आपण आता 10चं अंतर घेऊयात. मग इथे 10ने सुरुवात करूयात आपण, त्यामुळे इथे झिगझॅग लाईन दाखवायची गरज नाही. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140 आणि 150. कारण की हायएस्ट फ्रिक्वेन्सी एलसीएफ किती आहे, 145 आहे, म्हणून 150 पर्यंत दाखवलं. या पद्धतीने आपण दाखवलेलं आहे. आता एलसीएफ आणि एमसीएफ ग्राफ, दोन्ही ग्राफ आपल्याला एकाच पेजवर दाखवायचे आहेत. आधी व्यवस्थित ग्राफ आखून घ्या सर्वांनी, बघा. आणि इथे स्केल सर्वात महत्वाचं आहे. स्केल जर तुमचं चुकलं तर उदाहरण तुमचं चुकणार आहे. आता एलसीएफ कशावर दाखवतात आणि एमसीएफ कशावर दाखवतात हे लिहून देतो मी. एलसीएफ नेहमी, बघा, एलसीएफ नेहमी कशावर दाखवायचे, अप्पर लिमिटवर, अप्पर लिमिटवर दाखवतात. मग तुम्हाला लक्षात येईल एमसीएफ कशावर दाखवायचा असतो, लोअर लिमिटवर दाखवायचा असतो. एमसीएफ कशावर दाखवायचा असतो, लोअर लिमिटवर. बरोबर. आता 20 ते 25 एलसीएफ किती 14, म्हणजे 25 वर तुम्हाला 14 दाखवायचं आहे. 25 वर किती दाखवायचं तुम्हाला, 14. हे 10, 11, 12, 13, 14, 4 ओळी सोडून मी ते गोल करतो या पद्धतीने. बरोबर. इथे दाखवलं. 30 वर किती दाखवायचं आहे, 30 वर किती व्हॅल्यू दाखवायचे, 30. हे फ्रिक्वेन्सी दाखवायची आहे आपल्याला. 30 वर 30 व्हॅल्यू दाखवायची आहे. मग 30 वर 30 व्हॅल्यू दाखवा. 30 व्हॅल्यू तुम्ही एक्झॅक्ट दाखवू शकता. तिथे सर्कल का करून ठेवा तर पॉईंट कनेक्ट करायला सोपं जाईल. 35 वर किती दाखवायचे आहे, 52, नंतर 82 दाखवायचं आहे. इथे 52 दाखवा. 50 नंतर 2 ओळी, 82 दाखवा. 80 नंतर 2 ओळी, 107, 107, 100 नंतर 7 ओळी. ह्या 5 ओळी सापडतात. 100 नंतर 7 ओळी मोजा, 107. 125, बरोबर, म्हणजे 120 नंतर 5वी ओळ. कशावर दाखवते लक्षात आलं का, 125 कशा दाखवलं तुम्ही, 50 वर दाखवले. बघा, 50 वर 125 दाखवलं. 138, 138 55 वर दाखवायचे. 138 म्हणजे 140च्या खाली 2 ओळी, 140च्या खाली 2 ओळी, किंवा 130च्या वरती 8 ओळी. आणि 145, 140 नंतर 5 ओळी, 140 नंतर 5 ओळी. आधी एलसीएफ दाखवतोय आपण. बरोबर. म्हणजे लेस दॅन ओगिओ तयार करतोय आपण. मग लेस दॅन ओगिओ आपण तयार केला. आता हा काय करूयात आपण, कनेक्ट करूयात. हा काय करायचं आपल्याला, कनेक्ट करायचा आहे. बघा, पहिला ते दुसरा पॉईंट कनेक्ट करूयात. हा पहिला ते दुसरा पॉईंट कनेक्ट झाला आपला. डार्क लाईनने कनेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. दुसरा ते तिसरा पॉईंट कनेक्ट करा, या पद्धतीने कनेक्ट झाला. तिसरा ते चौथा पॉईंट कनेक्ट करा. फक्त हा पट्टीनेच करा, स्केलनेच करा, हाताने करू नका. त्यानंतर पुढचे पॉईंट 2 पॉईंट कनेक्ट करूयात. सिक्वेन्स चुकवायचा नाहीये, पुढून मागे यायचं नाहीये.
बरेच विद्यार्थी इथून परत डायरेक्ट इकडे जातात, परत मागे येतात, असं करू नका. सिक्वेन्सली कनेक्ट करायचे आहेत. बऱ्याच होतो पॉईंट खालीवर होतो, तर खालीवर झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित कनेक्ट करायचं आहे, हे लक्षात ठेवा. या पद्धतीने आपण हे पॉईंट्स कनेक्ट केलेले आहेत. बरोबर, एक लाईनमध्ये गेलेलं आहे, खालीवर दाखवायचं नाही, पुढे जायचं आणि परत पाठीमागे यायचं नाही. आता याच्यानंतर एमसीएफ दाखवायचं आहे. मग एमसीएफ कशावर दाखवावं लागेल, तर मी ते खाली लिहून देतो. एमसीएफ नेहमी बघा, एमसीएफ नेहमी लोअर लिमिटवर दाखवतात, लोअर लिमिटवर दाखवितात, लोअर लिमिटवर दाखवतात. ठीक आहे. आता एमसीएफ दाखवायचा आपण, तर एमसीएफ लोअर लिमिटवर दाखवायचा म्हणजे 145 20 वर दाखवायच्यात. 20 वर किती दाखवायच्यात, 145. 20 इथे बघा, 145 म्हणजे 140 आणि 50च्या मध्ये दाखवला इथं पॉईंट. 131 दाखवायचं कशावर, 25 वर. 25 वर 131 म्हणजे 130 नंतर पहिली जोड, 130 नंतर पहिली जोड. 115 दाखवा, 115 110 आणि 20च्या मध्ये दाखवले सेंटरला बरोबर 115. 93 दाखवा, 35 वर 93, 93 90च्या वरती तिसरी ओळ, 90च्या वरती तिसरी ओळ. 63 दाखवा, 63 60 नंतर तिसरी ओळ, 60 नंतर तिसरी ओळ. बरोबर. आता 38 दाखवा, 45 वर 38, 30 नंतर 8वी ओळ किंवा 40च्या खाली दुसरी ओळ. 20 दाखवा, 20 एक्झॅक्ट दाखवू शकतो आपण. आणि शेवटी 7 दाखवा म्हणजे 10च्या खाली तिसरी ओळ किंवा खालून काउंट करायचं आहे, 1 2 3 4 5 6 7. हे 55 दाखवले आपण, बरोबर का. हे 20 25 30 35 वर ह्या व्हॅल्यूज दाखवल्या. आता हे पॉईंट कनेक्ट करा. हे पॉईंट कनेक्ट करताना परत एकदा सांगतोय की चुकायचं नाहीये, सिक्वेन्सली कनेक्ट करा. मग वरून सुरुवात करतोय मी, आधी पहिला ते दुसरा पॉईंट कनेक्ट करा, पुढे मागे जायचं नाहीये. नंतर दुसरा ते तिसरा पॉईंट कनेक्ट करा, तिसरा ते चौथा पॉईंट कनेक्ट करा, त्यानंतर चौथा ते 5वा पॉईंट. हे पॉईंटचा काही संबंध नाहीये. बऱ्याच वेळा दोन्ही पॉईंट एकत्र येऊ शकतात. या पद्धतीने नंतर हे दोन कनेक्ट करा, नंतर हे दोन कनेक्ट करा आणि सर्वात शेवटी हे दोन कनेक्ट करा. झालं. आता हा जो पॉईंट आहे तुम्ही इकडे कनेक्ट करू शकता आणि हा पॉईंट आहे तो तुम्ही इकडे 0ला कनेक्ट करू शकता. दाखवलं तरी चालेल, नाही दाखवलं तरी चालेल. मी तो दाखवतो, जस्ट हा इथे कनेक्ट करून दाखवतो आणि मी हा इथे कनेक्ट करून दाखवतो. लक्षात आलं. आता हा झाला LCF लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व आणि हा झाला MCF मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. याला लेस ओग्यू म्हणतात आणि याला मोर ओग्यू म्हणतात. हे झाले पॉईंट्स. लेस दॅन LCF हे लेस दॅन ओग्यू दाखवला, इथं मोर दॅन ओग्यू दाखवला. आता हे दोन पॉईंट्स, हे दोन लाईन्स जिथं इंटरसेक्ट झालेले आहेत, कनेक्ट झालेले आहेत, तिथून जर खाली आपण एक्स ऍक्सिसवर एक पॉईंट दाखवला तर ती व्हॅल्यू असते मेडियनची व्हॅल्यू असते. तर ती व्हॅल्यू कशाची असते, मेडियनची. मी तर दाखवतो. थोडाफार आपल्या पेन्सिलमधला फरक येईल तुमच्या लक्षात की पेन्सिलच्या टोकामुळे आपल्याला लक्षात येत नाही की एक्झॅक्ट व्हॅल्यू कोणती असते. तरी सुद्धा आपण एक्झॅक्ट व्हॅल्यू दाखवण्याचा प्रयत्न करूयात. तर ही व्हॅल्यू तुमची कशाची असणार आहे, मेडियनची. याला आपण म्हणतो मेडियन, याला आपण काय म्हणतो, मेडियन असं म्हणतो. मग इथं लागलं स्केल लिहून ठेवूयात आणि तुम्हाला मेडियन कॅल्क्युलेट सुद्धा करून दाखवणार आहे मी की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. मग इथे म्हणतो मी स्केल. आता स्केल काय दाखवलंय, एक्स ऍक्सिसवर. मग खाली मी लिहितो ऑन एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसवर काय दाखवलेलं आहे, मी वेट दाखवलेलं आहे आणि वेटचं अंतर कसं आहे, 20 25 30 म्हणजे 5चं अंतर आहे. मग 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 kg. वेट केजी मध्ये, बरोबर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 kg. आणि वाय ऍक्सिसवर मी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी दाखवलेली आहे. ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर, बरोबर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हे काय आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. मग किती स्टुडंट घेतलेत मी, 10च्या पटीमध्ये घेतलेले आहेत. 10 स्टुडंट्स. ओके. याला आपण नंबर ऑफ स्टुडंट म्हटलं तरी चालेल. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घेतली आपण इथे. मग याला तुम्ही नंबर ऑफ स्टुडंट म्हटलं तरी चालेल कारण की हे टोटल स्टुडंट झाले. याला मी म्हणतो नंबर ऑफ स्टुडंट.
हे तुमच्या लक्षात येईल. नंबर ऑफ स्टुडंट. ओके, कम्युनिटी फ्रिक्वेन्सी घेतली आपण त्याच्यामध्ये. झालं. आता मेडियन कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला ह्या MCFची काही गरज नाही आहे. इथेपर्यंत आपल्याला व्हॅल्यूज लागतात. तर इथे सूत्र बघा, मेडियन इज इक्वल टू, आधी मेडियन आयटम काढावा लागतो. मेडियन आयटम इज इक्वल टू N/2. हे सूत्र एक लक्षात ठेवा. मेडियन आयटम इज इक्वल टू N/2. N म्हणजे नंबर ऑफ टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी. N इज इक्वल टू किती आहे, 145 आहे. मग 145/2 म्हणजेच व्हॅल्यू आलेली आहे 72.5. मेडियन आयटम किती आला, 72.5. हा मेडियन नव्हे, मेडियन आयटम आहे. मग 72.5 कोणत्या LCM मध्ये येते बघा. यात येते का, नाही. यात येते का, नाही. यात येते का, नाही. यात येते का, तर येत आहे. तर या पूर्ण रोला मी अंडरलाईन करतो. या पूर्ण रोला मी अंडरलाईन करतो. याला म्हणायचं L1, याला म्हणायचं L2, याला म्हणायचं F आणि याला म्हणायचं आहे C. आता बुकमध्ये इक्वेशन वेगळं असेल, मी तुम्हाला सांगितलं इक्वेशन जरी वेगळं असेल तर आपला आन्सर तर काय येणार आहे, सेम येणार आहे. आता आपलं इक्वेशन काय आहे तर लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. मेडियन इज इक्वल टू L1 प्लस L2 मायनस L1 डिवाइड बाय F इंटू ब्रॅकेट M मायनस C. तर याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला मीन मेडियन मोड या लेक्चरमध्ये सुद्धा मिळणार आहे. त्यातले एक्सप्लेनेशन तिथे तुम्ही पाहू शकता. L1 ची व्हॅल्यू किती आहे, 35 अधिक L2 ची व्हॅल्यू किती आहे, 40 वजा L1 किती आहे, 35 भागिले F म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मेडियन क्लास 30 कंसामध्ये M म्हणजे मेडियन आयटम. मेडियन आयटम किती आहे, 72.5 वजा C म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिव्हियस क्लास. प्रिव्हियस क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे, 52 वजा 52. हे वजा 52 लक्षात ठेवा. मग 35 अधिक ह्याची वजाबाकी किती आली, 5 भागिले 30 कंसामध्ये याची वजाबाकी करूयात आपण. 72.5 मधून 52 गेले तर 20.5 राहतात. आता 35 अधिक ह्या दोन्हीचा गुणाकार आधी करूयात. 20.5 गुणिले किती आहेत, 5 बरोबर 102.5 भागिले 30. आता 35 अधिक 102.5 ला 30 ने भागूयात म्हणजे उत्तर आलं 3.4166. म्हणजे आपली बेरीज आली 38.4166. म्हणजे मेडियनची व्हॅल्यू किती आलेली आहे, 38.4166. आणि इथे आपली व्हॅल्यू किती आली, 35, 36, 37. म्हणजे तिथं सांगितलं मी पेन्सिलमध्ये थोडाफार फरक पडू शकतो. म्हणजे तुमची व्हॅल्यू इथे किती येणार आहे, 38 वर किंवा 38 आणि 39 मध्ये येणार आहे. याला आपण काय म्हणतो, मेडियन असं म्हणतो. आणि मेडियनची व्हॅल्यू आपण ग्राफ पेपरवर इझिली काय करू शकतो, दाखवू शकतो. बरोबर. इथे मेडियनची जी व्हॅल्यू आलेली आहे ती तुमची कुठे आलेली आहे, 38 वर आलेली आहे. म्हणजे 35 नंतर साधारण 8 ओळीनंतर किंवा 8 आणि 9च्या मध्ये तुमचा हा लाईन वरती जो पॉईंट आहे तो पॉईंट कनेक्ट होणार आहे. या पद्धतीने आपण लेस दॅन उगीवकर किंवा मोर दॅन उगीवकर सुद्धा करू शकतो. आणि त्याच्या आधारे आपण काय काढू शकतो, मेडियन सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे, त्याचं प्रॅक्टिस करून ठेवा. या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. थँक्यू.